टू 9 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी शेख मुजमिल। हिमायतनगर शहरामध्ये काही विद्यार्थी बांधव दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला जे नीट परीक्षाच्या पेपर फुटीनंतर विद्यार्थी आंदोलन करत आहेत दिल्लीमध्ये जंतर मंतरवर, त्यांचा समर्थन म्हणून जे विद्यार्थी दिल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांनी आपलं समर्थन त्यांना इथे जाहीर केलं आहे। आणि आज हिमायतनगर शहरातील तहसील कार्यालयावर विद्यार्थ्यांनी जाहीर मोर्चा काढत त्यांना निवेदन दिले आहे की त्यांना न्याय मिळावा व जे शिक्षण मंत्री आहेत केंद्र सरकारमध्ये त्यांचे धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा मागण्यात यावा। या मागणीने आज हिमायतनगर शहरातील विद्यार्थी व शिक्षक मंडळांनी आज तहसील कार्यालयावर आंदोलन केलं। आपल्यासोबत काही प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया व आपल्यासोबत दिगंबर काळे सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत काय होता हा उद्देश आणि काय त्यांची प्रतिक्रिया। आज संपूर्ण देशामध्ये शिक्षण व्यवस्थेला पायधुळी तुडवण्याचं काम या केंद्र सरकार करीत आहे। सोनम वांगचुक हे 21 दिवस तिथं उपोषणाला बसले होते आणि रात्रीच्या सकाळी त्यांना अचानक अलगद उचलून नेऊन त्यांना बाजूला केलं। कॉक्रेज नावाचे जे अभिजित दिपके आहेत ते तिथं ठाण मांडून आहेत, त्यांचं आंदोलन जोरात चालू आहे। परंतु त्या जरी आंदोलनावरती या हुकुमशाही परवर्तीच्या केंद्र सरकारच्या पोलिसांनी अमानुष असा अत्याचार केला। या अत्याचारामध्ये महिलाचे कपडे फाडले गेले, लहान लहान मुली 12 वर्षाच्या मुली यांच्यावर अत्याचार केला, रात्रीला बेरात्रीला त्यांच्यावर डोके फोडले, तिथं रक्त वाहिलं। आज या आमच्या भारत देशातल्या जे लेकरं आहेत त्यांचं शिक्षण हे कसं बंद करता येईल या धोरणाचं हे केंद्र सरकार आहे। आणि या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आज संपूर्ण देशामध्ये एक अशी चीड निर्माण झाली की या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। सोबतच यांना प्रोटेस्ट करणारे जे नरेंद्र मोदी आहेत, जे या महाराष्ट्राचं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीसाचं, हे सुद्धा त्यांच्या सरकारमध्ये जे काही आमदार आहेत ते सांगतात की तिथं आंदोलन व्हायलेलं हे अतिरेकी आहेत। तर या अशा लाच खाऊ आणि शिक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्या या सदाभाऊचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मी सर्वांना या विद्यार्थी चळवळीच्या याच्यातून आवाहन करतो। या चळवळीमध्ये तुम्ही आज तुमचं समर्थन या विद्यार्थ्यांना दिलं। लोकशाही मूल्य, पर्यावरणवादी आणि लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेले असताना त्यांना 20 दिवस झाले होते उपोषणाला बसून, तर त्या ठिकाणी गुंडशाहीच्या प्रवृत्तीचे लोक तिथं येऊन त्यांना जबरदस्तीने घासत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या अगोदर मी त्या पोलीस प्रशासनाचा आणि या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करते। कारण का लोकशाही पद्धतीने विद्यार्थी हितासाठी लढत असताना त्यांना असं घासत नेणं हे कितपत योग्य आहे हे सरकारने सांगावं। तुम्ही एकीकडे म्हणता देश बेटी बचाव आणि देश बचाव, तर एवढ्या विद्यार्थिनींना मारहाण झाले, तिथं विद्यार्थीच्या छातीवर उभा टाकून एका पोलिसानं तिला मारहाण केली। लाजा वाटतात का तुम्हाला पोलीस प्रशासनाला? पोलीस कशासाठी असतो? मुलांच्या प्रोटेक्शनासाठी असतो। तुम्ही मुलांचं हित जाणून घ्या, मुलांचे काय समस्या आहे तुम्ही समोरासमोर येऊन चर्चा करा, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं। विद्यार्थ्यांची एकच मागणी होती नेट पेपर फुटीच्या संदर्भात की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। ह्या मागणींना घेऊन तिथं आंदोलन चालू होतं आणि ते आंदोलन हे हुकुमशाही पद्धतीने नसून तिथं लोकशाही पद्धतीने आंदोलन करत होते विद्यार्थी। कारण विद्यार्थी हे फक्त लोकशाही पद्धतीने आंदोलन करत होते। तुम्ही विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका। विद्यार्थी जर पेटले तर तुम्हाला फोडल्याशिवाय विद्यार्थी राहणार नाहीत। तुम्ही बघितलं असेल जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये जे जनरल डायर होतं त्यांनी पूर्व सूचना न देता तिथल्या लोकांना बॉम्ब टाकून मारण्यात आले, 400 लोक तिथं मृत्यू पावले होते। तशाच प्रकारे कोणतीच सूचना न देता तिथं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, खूप मोठ्या प्रमाणात डोके फुटले काही लोकांचे, तरी तिथं सरकार जागे आलं नाही। सरकार तिथं विद्यार्थी हितासाठी पावलं उचलत नाहीत, विद्यार्थ्यांची समन्वय साधत नाहीत। आमची एवढीच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा। त्याचबरोबर देशामध्ये जे वातावरण विस्कळीत चाललेलं आहे, धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने जातीमध्ये जे वाद लावण्याचं कारस्थान हे मोदी सरकार जे करत आहे, या मोदी सरकारचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या पण राजीनामाची आम्ही इथे मागणी करतोय। एवढे बोलतोय। सुरक्षा नाही, त्यातला विद्यार्थ्याला नाही, त्याच्यावर अन्याय अत्याचार करून दडपशाही मार्गानं कोणतंही ध्येय सरकारचं साध्य होणार नाही। आता मॅडमनं उल्लेख केलेला आहे की जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा घडलेला आहे 1919ला, त्याच प्रकारचा जालियनवाला बाग
त्याची पुनरावृत्ती इथं कुठंतरी पुन्हा या स्वतंत्र भारतामध्ये या सरकारच्या काळामध्ये झालेली आहे. हे कुठंतरी रोखली पाहिजे आणि विद्यार्थ्याला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी आमची सर्व स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं देशभर मागणी चाललेली आहे. आणि हे आंदोलन जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलनाचा लढा आम्ही सक्रिय ठेवणार आहोत. एवढं या ठिकाणी आश्वासित सांगू शकतो. इन्क्लाब जिंदाबाद.